लोकसभा इतका स्पष्ट निकाल लागला तर मला आनंद होईल. म्हणजे मूर्तरूप होत नाही असं तुम्हाला वाटतं? नाही. म्हणजे कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या चर्चा झाली किंवा आता एक समिती गठीत झाली काँग्रेसची, राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे पुढे जात नाही, जागा वाटपाची बोलली किंवा एक संघपणा तो टिकेल टिकणार तसं नाही आहे. गेल्या 3 दिवसाच्या पूर्वी आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये शिवसेनेच्याकडून संजय राऊत यांनी निगोसिएशन करण्याच्यासाठी जी कमिटी करायची त्यासाठी नावं दिली. जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या वतीने नावं दिली. बाळासाहेब थोरात आणि पक्षाचे अध्यक्ष त्यांनी काही नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या बैठकीची प्रक्रिया माझ्या मते उद्याच्या 12 तारखेला पार्लमेंटचं काम चालतंय आणि त्यानंतर सुरू होईल. आणि काही झालं तर आपण जागेच्या संदर्भाचा निकाल एकत्र बसून घ्यावा, एक वाक्यता करावी, लोकांना पर्याय द्यावा असा या तिन्ही मेजर पक्षामध्ये एकमत आहे. त्याच्यात एक सुधारणा मी सुचवलेली आहे की 3 पक्ष जसे महत्त्वाचे तसे डावे पक्ष जे आहेत त्यांनी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा राज्यात न मागता त्यांनी आम्हा लोकांना सहकार्य केलं. त्याची नोंद आम्ही लोकांनी घ्यावी आणि डाव्या पक्षाचे जे लोक आहेत, शेतकरी कामगार असतील, शिवसेना असतील, त्यांना काही जागा त्या ठिकाणी येऊन अकोमोडेट कराव्या. आमच्या चर्चा जेव्हा सुरू होतील त्यावेळी याचा अंतिम निर्णय होईल. राज्यात अनेक तुमच्यापासून फुटून गेलेले काही आमदार, माजी आमदार आणि इतर मोठे पदाधिकारी परत तुमच्याकडे यायला लागलेत. बाबाजींनी काल प्रवेश घेतात. अजूनही काही जणांची नावं चर्चेत आहेत, तर त्याबद्दल